नमस्कार मित्रांनो, आज मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे सावळा रंग. आपल्या समाजात आजही लोकांना सावळ्या रंगावर हिणविले जाते, पण खरं सौंदर्य हे रंगात नसून आत्मविश्वास आहे आणि माणसाचा स्वभाव आहे. नमस्कार, मी शिल्पा. माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी मजेत आहे. आशा करते की तुम्हीसुद्धा मजेत असाल. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे सावळा रंग. आणि या विषयावर बोलण्याचं आजचं माझं मुख्य कारण म्हणजे असं की माझी मुलगी, मला एक 5 वर्षाची मुलगी आहे. ती शाळेत जाते. ती आता फर्स्ट स्टँडर्डला आहे. तर सतत जेव्हाही ती शाळेमधनं परत येते त्यावेळेस ती मला एक प्रश्न विचारते की उदास टोनमध्ये एक प्रश्न विचारते की आई, मला स्कूलमध्ये फ्रेंड्स नाही. मग मी तिला बोलते की का बरं फ्रेंड्स नाही, तू फ्रेंडशिप करत नाही कुणासोबत काय? नाही, कारण तिचे जे फ्रेंड्स आहे ते तिला काळी काळी हा शब्दात बोलतात आणि फ्रेंडशिप करायला ते बघत नाही. हे ऐकल्यावर जेव्हा ती अशी बोलते त्यावेळेस मला समजत नाही की मी तिला काय समजवायला पाहिजे. तरी तिला मी समजवण्याचा प्रयत्न करते. मी स्वतःबद्दल सांगते आणि असे मोठमोठ्या व्यक्तींबद्दल सांगते की ते कुठल्या पोझिशनवर गेलेले आहे, बघ त्यांचा रंग कसा आहे. तरीसुद्धा त्यांनी ती पोझिशन अचीव केलेली आहे. परंतु जी तिची एज आहे, म्हणजे ती आत्ता एवढ्या छोट्या वयात आहे की तिला कुठल्या मोठ्या व्यक्तींबद्दल जरी मी सांगितलं तरी तिला त्या व्यक्तींबद्दल काहीही माहीत नाही. तर त्यामुळे तिच्या मनावर त्या गोष्टींनी काहीही परिणाम होणार नाही आहे की म्हणजे सावळा रंग राहूनसुद्धा मी तेवढ्या मोठ्या पोझिशनवर जाऊ शकतो. ही थिंकिंग जरी मी कितीही तिच्या मनात टाकायचा प्रयत्न करणार तरीसुद्धा ती जाणार नाही. मग मला प्रश्न पडतो की मग मला काय करायला हवं? आणि माझ्यासारख्या अशा असंख्य स्त्रिया असतील आणि अनेक स्त्रिया असतील ज्यांच्या मुलांमध्ये फक्त सावळा रंग असं मी न कन्सिडर करता असे अनेक जे शारीरिक दोष असतात, म्हणजे ठेंगणी असेल किंवा हाईट कमी असेल किंवा शरीराने फार स्ट्रॉंग नसेल किंवा म्हणजे रोड असेल, बारीक असेल किंवा सावळा रंग तर आहेच, तर अशा कुठल्या तर कमी असेल आणि ज्याच्यामुळे तिला टीज केलं जातं. सतत त्यांना त्यावर जे टोकलं जातं किंवा काहीतरी बोललं जातं. तर त्या ज्या छोट्या मुलं असतात त्यांच्या मानसिकतेवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. मी तो अनुभवते आहे, म्हणून मला हा व्हिडिओ करायची इच्छा झाली की खरंच आपल्याला बदल कशात करायला हवं, कुणामध्ये बदल करायला व्हायला हवं. पॅरेंट्सनी आपल्या मुलांना कशा प्रकारे समजवलं तर मग ते आपले मुलं समजतील की नाही, माझा रंग सावळा असला तरी चांगला आहे, हे कसं समजावून सांगायचं. किंवा जे मुलं त्यांना टीज करते आहे, म्हणजे जे गोरे मुलं आहे जे सावळ्या मुलींना बोलते आहे की तू काळी आहे, तू काळी आहे, तर ते कसं बदलवायचं. कारण ते सुद्धा जे मुलं बोलते आहे, म्हणजे माझी मुलगी आत्ता 5 वर्षाची आहे, तर ते मुलंसुद्धा 5 वर्षाचीच आहे. तर त्यांनासुद्धा त्या बाबतीत काही समजत नाही. मी त्यांना बोलणार नाही की ते चुकीचे आहे म्हणून. तर मग कोण बदलणार? मग कुणाला बदलायची गरज आहे? खरं तर सांगायचं, जो एक आपण सॉन्ग लहान असतापासून ऐकत आलेलो आहोत, आता ते गाणं बदलवण्याची गरज आहे. आणि ते गाणं कुठलं? गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वैनी आण, दादा मला एक वैनी आण. मला वाटतं की या गाण्याला बदलण्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे की रंग किंवा कुठल्याही कारणाने कुणाला चिडवणं योग्य नाही. तर ते समजून सांगण्याची एक पद्धत ही फक्त पॅरेंट्स समजू शकते की आपल्या मुलाला ती कुठल्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगायचं आहे. आणि मी खरंच सांगते, याचा खूप मोठा दुष्परिणाम होतो आपल्या मुलांवर. जर माझ्या मुलीचं घ्यायचं तर तिच्या मानसिकतेवर त्याचा खूप मोठा परिणाम होऊन राहिलेला आहे. ती शाळेत जायला अवॉइड करते, ती
क्लासमध्ये गेल्यानंतर कदाचित मला माहिती नाही, परंतु ती कुणासोबत फ्रेंडशिप स्वतःहून करायला भीती म्हणजे घाबरते. पुष्कळदा असं होतं की तिच्या रंगामुळे ती टीचरसोबत पण फ्रीली बोलायला बघत नाही किंवा ती लेझीनेस तिच्यामध्ये खूप जास्त दिसतं, जी गोष्ट मी घरी तिच्यात अनुभवत नाही. कारण घरी तिला जर मी काही लिहायला दिलं तरी ती पटकन लिहून टाकते, ती स्वतःहून होमवर्क करायला बसते, परंतु हीच गोष्ट ती शाळेमध्ये करत नाही. पण तर कारण काय आहे? सतत मला ती जे सांगत असते, मला वाटते की कारण तेच आहे की तिच्या मानसिकतेवर त्या गोष्टीचा खूप मोठा प्रभाव होत आहे आणि तो नको व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही उपाय करणे अतिशय गरजेचे आहे. माझ्या या व्हिडिओमध्ये मी एज्युकेशनशी रिलेटेड माझ्या या चॅनलमध्ये मी एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओ टाकते आणि हा सुद्धा आजचाही व्हिडिओ टीचर्ससाठी म्हणून आहे की मी बघते की जेव्हा टीचर्स जे आहे कुठल्या तरी एका स्टुडंटला इतकं महत्त्व देतं की प्रत्येक प्रोग्राममध्ये किंवा प्रत्येक गोष्टीत त्या एका मुलीला ते समोर करतात आणि इतर मुलीला ते चान्स देत नाही. तर मला सर्व टीचर्सला असं म्हणायचं आहे की तुम्ही असं करू नका. प्रत्येक मुलीला चान्स, डे बाय डे चान्स वेगळ्या मुलीला द्या. फोकसवर फक्त एक मुली येऊ देऊ नका. या प्रोग्राममध्ये जर एका मुलीने समोर येऊन काम केलेलं आहे, कुठली तरी ॲक्टिव्हिटी केलेली आहे, तर नेक्स्ट टाईम दुसऱ्या मुलीला ती ॲक्टिव्हिटी करायला सांगा. त्यामुळे काय होईल की त्या स्टुडंटला असं वाटेल की नाही, आपण कुठेतरी मागे नाही. आणि आत्ता जे प्री स्कूल आहे किंवा स्कूल आहे किंवा हायस्कूल आहे, या स्टेजमध्येच आपल्याला आपल्या मुलांचं कॉन्फिडन्स लेवल वाढवता येतं आणि ते वाढवायसाठी टीचर्सचा अतिशय जास्त मोठा रोल असतो. तर मी प्रत्येक टीचरला म्हणणार आहे की कुठल्याही प्रोग्राममध्ये जर तुम्हाला आपल्या स्टुडंट्सला इन्वॉल्व करायचं असेल किंवा काही समजावून सांगायचं असेल, तर कुठल्या तरी एका मुलीला तुम्ही समोर घेऊन त्या मुलीलाच फक्त फोकस करून सांगता, असं करू नका. पुष्कळदा मी असं बघते की जर तुम्ही टीचर्स फोटो काढत असाल तर कंटिन्युएशनमध्ये खूपदा ज्या मुलीला तुम्ही फोटो काढता त्याच मुलीला जवळ घेऊन तुम्ही फोटो काढता आणि बाकी इतर मुलीला तुम्ही बाजूला बसवता. तसं न करता यावेळेस तुम्ही त्या मुलीला घ्या, सेकंड टाईम दुसऱ्या मुलीला घ्या. अशा प्रकारे तुम्ही जर इंटरचेंज करत राहाल गोष्टी, तर त्यामुळे काय होईल की प्रत्येक मुलीला वाटेल की नाही, मी कुठे कमी नाही, मॅडम मला तेवढाच महत्त्व देत आहे जेवढा त्या दुसऱ्या मुलीला सुद्धा देत आहे. समाजात हा बदल होणे अतिशय गरजेचे आहे. मी माझ्या मुलीलासुद्धा सांगत असते की मी सुद्धा एक सावळ्या स्किन टोनची आहे. तर त्यानंतरसुद्धा मी एका अशा पोस्टवर आहे की जिथे मला फॉलो करतात इतर लोक. मी ऑर्डर देते, मी बॉस आहे त्या पोझिशनवर राहून आणि इतर लोक मला फॉलो करतात. तर मी माझ्या मुलीला सांगत असते की बघ, मी सुद्धा सावळी आहे तरीसुद्धा मी या पोझिशनवर आलेली आहे, तर तू सुद्धा ते करू शकते. फक्त तुझा कॉन्फिडन्स लेवल कमी होऊ देऊ नको. आणि मला वाटतं की समाजामध्ये हा बदल घडून यायला हवा. प्रत्येकाने आपल्या मुलांना ही गोष्ट समजून सांगणे गरजेचे आहे. टीचर्सनी आपल्या स्टुडंटला सपोर्ट करणे गरजेचे आहे. माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते, पण शेवटी हे नक्की सांगते की सावळा रंग हा कमीपणा नाही, रंग नव्हे तर तो आत्मविश्वास आहे. तो जागृत ठेवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असणे अतिशय गरजेचे आहे. धन्यवाद.